धन निरंकारजी सारासार विचार करा उठाउटी नाम धरा कंठी विठोबाचे। या ठिकाणी संत सांगतात सार आणि आसार हे समजून घेणे या मानव प्राणीला हे खूप महत्वाचे आहे। सार म्हणजे सत्य, आसार म्हणजे असत्य। सार म्हणजे ब्रह्म, आसार म्हणजे ही माया। सार म्हणजे खरं, आसार म्हणजे जे खोट आहे तेच आसार आहे। म्हणून या जगामध्ये सार म्हणजे पवित्र आहे, उत्तम आहे आणि नित्य निरंजन सनातन आहे। जो शाश्वत आहे तोच सार आहे आणि तोच सत्य आहे। आणि आसार म्हणजे जो नाश पावणार आहे, जे खोट आहे, जे अगोदर नव्हतं आता आहे आणि पुढेही हे राहणार नाही, अशी जी स्थिती आहे त्याला आसार म्हटलेलं आहे। एखादी आपण दूध आणलं तर त्या दुधाला जगामध्ये खूप महत्व आहे। त्याच 1 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर जर पाणी टाकलं तर त्या ठिकाणी 1.5 लिटर दूध वाढून मिळणार आहे। त्याचं मोल त्या ठिकाणी कमी होणार आहे, त्या दुधाची डिग्री त्या ठिकाणी कमी होणार आहे। सार म्हणजे पवित्र दूध आहे, आसार म्हणजे त्यामध्ये मिसळलेला पाणी आहे। आणि तेच पाणी मिसळलेलं दूध राजहंस पक्षी पुढे जर नेऊन ठेवलं, आसार असलेला पाणी वेगळा काढून सार असलेला दूधच त्या ठिकाणी पितो। म्हणून या जगामध्ये जे पवित्र आहे, जे उत्तम आहे, जे सनातन आहे, अशा वस्तूला सार म्हटलेलं आहे। म्हणून संत एकीकडे सांगतात सार 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 विठोबा नाम तुझे साध। म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। त्या भगवंताचं नाम पवित्र असल्यामुळे, ते भगवंताचं नामच हे सार असल्यामुळे, त्या भगवंताचं नामाचं चिंतन केल्याने आपल्या कोटी कुळाचं उद्धारण त्या ठिकाणी होतो। म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे। पूर्वी महादेवाने सुद्धा, शंकराने सुद्धा आपल्या कंठामध्ये रामाचं नाम जपलेलं होतं।